नमस्कार. गेली 8 ते 10 दिवसापासून वाशिम जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. ढगफुटीसारखा पाऊस पडत आहे आणि यावर्षी सर्व राज्यामध्येच जोरदार पाऊस पडत असल्यामुळं वाशिम जिल्ह्यातील नदीकाठच्या परिसर हा पाण्याखाली गेला आहे. गावात पुराचे पाणी गेल्याने नागरिक वस्ती व ग्रामीण भागातील घरांचे फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे. तूर, सोयाबीन, संत्रा, फळबागा पिकांचे व इतर शेती पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. शेती, सोलार पंप वादळामुळे व पावसामुळे जमिनीवर पडल्याने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसतंय. सखोल भागातील शेतजमीन पाण्याखाली गेली असल्याने शेतजमीन वाहून जाऊन शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. MSEBचे सुद्धा लाईटचे खांब पडलेले आहेत. याबाबत मी वाशिम जिल्ह्यातील सर्व नागरिकांना एक आव्हान करतो की या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे जे काही नुकसान झाले या बाबतीमध्ये पंचनामे करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांना त्याप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत. जिल्हाधिकारी असतील यांना तात्काळ आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण यंत्रणा यांच्या मदतीनं नागरिकांना मदत करण्याची ताबडतोब सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे निश्चित प्रकारे शेवटी हे नैसर्गिक संकट आहे. नागरिकांनी अजिबात भीती बाळगू नये. या बाबतीमध्ये जे काय नुकसान जे होईल त्या बाबतीमध्ये सर्व शेतकरी असतील, नागरिक असतील, या सर्वांच्या पाठीमागं शासन खंबीरपणे उभा राहील असं मी माझ्या वाशिम जिल्ह्यातील सर्व नागरिक बंधू भगिनींना मी त्यांना कळवू इच्छितो. आणि झालेल्या नुकसानाची ताबडतोब आपल्याला भरपाई कशी मिळेल यासाठी एक जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझा प्रयत्न राहील. धन्यवाद.